आहे. तर यांनी साहेबांनी हळद केली आहे. आता शेजारी दुसरे आमचे मित्र आहेत, त्यांनी दरवर्षी हळद करतात. मग ह्या वर्षी जी हळद केली आहे ऑर्गॅनिक मध्ये किंवा एचटेक जैव सेंद्रिय शेती पद्धतीनं जी हळद केली आहे त्याच्यात आणि पूर्वी हे करत होते, ह्याच्यामध्ये काय फरक आहे तेवढं जरा तुम्ही सांगा. पहिल्यांदा नाव गाव सांगा म्हणजे जमतंय. माझे नाव विजय एकनाथ शिंदे, चिखली. मी पहिल्यांदाच हळद केलेली आहे. तर त्या हळदीमध्ये मी बायोरिच आणि अल्ट्रासी फक्त वापरलेला आहे, बाकी काही वापरलेलं नाही. किती वेळा सोडले बायोरिच? बायोरिच मी एक 4दा सोडले. 4दा? हा, फक्त 3 महिन्यात. 3 महिन्यात थोडं जास्त, दर 15 दिवसाला सोडायचं. सोडा. आणि अल्ट्रासी किती वेळा सोडले? अल्ट्रासी 2 लिटर वापरले ह्याला. 2 लिटर. 2 लिटर अर्धा एकर? अर्धा एकरला. 14 गुंठ आहे. 14 गुंठ्याला 2 लिटर वापरला. दुसरं काय खर्च केलेला नाही? दुसरं नाही काय खर्च केलेला. हे जर आपण केमिकल मध्ये केलं असतं तर किती खर्च आला असता? तुम्ही आता केमिकल मध्ये करताय. केमिकल मध्ये आता 3 महिन्यामध्ये सरासरी नाही म्हटलं ह्याचे 30,000 रुपये खर्च झाला असता. म्हणजे अर्ध्या एकरला? अर्ध्या एकर. आता जी सिच्युएशन आहे हळदीची त्याच्याप्रमाणे 30,000 रुपये आतापर्यंत खर्च टोटल झाला असता. हा, म्हणजे शेजारी आपण जर केमिकल मध्ये जे केले त्यांना अर्ध्या एकरला 30,000 रुपये ह्या 3 महिन्यात खर्च आला असता. आपल्याला 2,000 रुपये आलाय. आणि बाहेरीच तर काय सगळ्यासाठी वापरलं तुम्ही. पेरू तुमचा आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी वापरलाय, बरोबर आहे. बरं, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? म्हणजे बाकी तुम्ही करता नेहमी आणि ह्याच्यामध्ये आता काय फरक वाटतो? फरक म्हणजे भरपूर फरक आहे रासायनिक मध्ये आणि ह्याच्यामध्ये. आता मी दोन्ही, तर पूर्वी मी ह्याच्याकडे नव्हतो करत. आता 1 महिना झाला मी सुद्धा बायोरिच आणि अल्ट्रासी वापरायला लागलो. ह्यांचा आहे बरोबर. मी आता गेली 3-4 वर्ष झाला हळद करतोय. 3-4 वर्षामध्ये हा जो प्लॉट आहे असा प्लॉट मला कधी आलाच नाही. खर्च करून सुद्धा प्लॉट आला नाही. पण आता हा न खर्च करता एवढा प्लॉट आलाय म्हटल्यानंतर काय फरक काय आहे? फरक म्हणजे काय, पानाची रुंदी जास्त आहे. पानाची रुंदी आणि जो खालचा खोड आहे हा खोड फार मोठा आलाय. हा खोड जो असतोय तर आता 3 महिन्यापर्यंत सिच्युएशन करून अंगठ्यापर्यंत असतो. हा खोड म्हणजे मनगडाच्या एवढा झालेला, जाडी असं वाढली. बरोबर. आणि फुटव्याचं प्रमाण पण चांगलं आहे याला. हा, आपण ह्याला हळदीचं कंद पण जास्त लागते. उलट कसं मध्ये हे थोडं यांचं विरळ झालंय कारण बी बरोबर लागलं नाही, बियाण्याचा प्रॉब्लेम झाला. आता बी बुडवून लावले होते? बी नव्हते बुडवून लावले. हा, बी बुडवून लावले असते तर आणखीन म्हणजे हा फुटायचा प्रश्नच आला नसता. तर बी बुडवायचं राहून गेले ह्यांच्याकडून. दुसरी गोष्ट, जमिनीमध्ये काय फरक पडलाय असं वाटतंय? जमीन अशी भुसभुशीत झाली. जमीन किती भुसभुशीत झाली तरी बघा की आता एक ईदभर बोट जाते घ्यात असं सहज उकारलं तरी, आता ना सहज उकारलं तरी ईदभर उकळू शकतो आपण. हा, तर आणि वेगळंच असं म्हणजे शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या की ते चांगलं वीतभर खाली हाताने खोदू शकतात, तसं ते माळरान आहे. हो, माळरान आहे. लक्षात आलं का? तरी पण ही स्टेज एकदम चांगली आहे. लक्षात आलं का? तुम्हाला आणि काय वाटतं ह्याच्यात काय सुधारणा करायला पाहिजे आम्ही वगैरे, का दुसरं काय लागतं अजून? नाही, दुसरं काय वापरलंच नाही ह्याला. हा, पोटॅश वगैरे घालायला पाहिजे असं वाटतं काय? नाही, काय ह्याची ग्रोथ बघून तर काय वाटत नाही. हा, तर ह्याचं एकंदरीत जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्याची ग्रोथ चांगली झाली आहे एकदम. 3 महिन्याच्या मानाने चांगले आहे एकदम. आणि हे जे केमिकल वाले शेतकरी आहेत त्याच्या मानानं ही जर बघितलं तुम्ही, आता इथं बघा तर हे एकदम हे भरून आले. आणि हे एवढं भरून आता आलं तर खाली किती असेल याचा थोडा विचार करा. आणि रान भुसभुशीत झालंय त्याच्यात. आणि ह्याच्यात मेन प्रॉब्लेम येतो पुढं कंदमाशीचा. कंदमाशी येणारच नाहीये, वाळवी हुमणी मुंगी येणारच नाहीये. लक्षात आलं का? रान एकदम भुसभुशीत होतं. खर्च तुमचा एकदम किती खर्च येईल तुम्हाला? मॅक्झिमम 15,000 मॅक्झिमम खर्च येईल. लक्षात आलं का? आता हे अर्धा एकर, एकराचं सांगतोय मी. अर्धा एकरला 5-7 हजार रुपये खर्च येईल. ह्याच्यावर खर्च येणार नाही. आणि उत्पन्न पण चांगले येतं. आपलं वजन फार वाढतं. तुम्हाला कॉन्फिडन्स आला का 3 महिन्यामध्ये? आला की कॉन्फिडन्स आला. आता समजा शेजारी हे मित्र आहेत, एक जरा 2 मिनिटं थांबा. नाव गाव सगळं सांग. माझं नाव अमोल विठ्ठल पवार. मी राहणार चिखलीच. गाव माझं चिखली आहे.
आणि आता ऍक्च्युली मध्ये तसं म्हणायला गेलं तर मी 3 ते 4 वर्ष झालं हळद करतोय, पण हळद करतोय ही पूर्णपणे रासायनिक रेग्युलर जी पद्धत आहे, खताला लागवड टाकणे, हे टाकणे, ड्रिपमधून युरिया, इस्रायल खतं वगैरे सोडणे, ह्या पद्धतीने एकरी मला सरासरी पूर्ण हळद परिपक्व होईपर्यंत 50,000 रुपये खर्च येत होता टोटली पूर्णपणे. आणि खर्च 50,000 रुपये येऊन ज्या पद्धतीनं कंद पाहिजे, ज्या पद्धतीने त्याची आता जी सिच्युएशन आहे, ही सिच्युएशन माझी 7व्या-8व्या महिन्यामध्ये होती. आणि हीच आता सिच्युएशन यांची 3ऱ्या महिन्यामध्ये. त्यामुळे मला मी पूर्णपणे आता रासायनिक सोडून ह्याच्याकडे वळलो, का तर हा माझ्या समोर. बरं, आता सेंद्रियमध्ये वळल्यानंतर काय फरक पडलाय तुमचा? फरक पडलाय म्हणजे काय झालंय, मी पूर्वीपासून एक तर रासायनिक वापरत होतो, त्यामुळे आता सुरुवात केल्यामुळे मला रिझल्ट आत्ताशी सुरुवात झाली. म्हणजे एक 15 दिवसापासून दिसायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता टोटल मला वाटतं मी किती एक 4 बॅरल फक्त सोडली असतील. 4 बॅरल सोडल्यानंतर सुद्धा मला परिणाम झाला की माझा पेरूची बाग लावून 2 महिने झाले, पण त्या ह्यांचा जसा फुटवा निघाला तसा माझा फुटवाच निघाला नव्हता. म्हणून सहज यांची बाग बघण्यासाठी आलो होतो. तर माझा एवढा तशी डोळा फक्त फुगला होता, तर ह्यांची एवढी कोंब निघाली होती. म्हणजे एवढा डिफरन्स राहिला. आणि आता मी वापरायला सुरुवात झाल्यापासून माझी पण बाग चांगल्या पद्धतीने ग्रोथ व्हायला लागली. पेरू बरं का, पेरू आपल्या पद्धतीत एकदम चांगला येतो. पेरू मध्ये जे प्रॉब्लेम आहे ते एक तर मिलीबग असतो, दुसरं निमॅटोड असतो, कळलं का. तिसरी गोष्ट हुमणीनं, पहिल्यांदा छोटी झाडं हुमणीनं जातात. तर आपल्या यात वाळवी जाते, हुमणी जाते, मुंगी जाते. त्यानं मावा, तुडतुडे, माईट, थ्रीप, पांढरी माशी, लाल कोळी, मिलीबग, निमॅटोड त्यानंच जातं. दुसरं तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं नाहीये, नाही काय, कळलं का. बाहेरच्या अल्ट्रा सोडायचं, शांत घरी झोपायचं. लक्षात आलं का. तुमचं उत्पन्न रासायनिक पेक्षा 30% जास्त येतं. रासायनिक म्हणजे आता हा समोर प्लॉट बघतोय, त्याच्यामुळे माझं म्हणजे 110-100 म्हणायच्या 110% असं झालेलं आहे की रासायनिक लोकांनी तरी करूच नाही. आणि रासायनिकला प्रत्येक 15 दिवसानं इस्रायल सोडा. हे काय 4 दिवसामध्ये आपला बायोरिज तयार होतोय. 48 तासात तयार होतोय. दुसरं काय करायचं नाही, ड्रिप मधून सोडलं झालं. आणि ग्रोथ त्याच्यापेक्षा चांगली, म्हणजे 100% ग्रोथ ह्याची चांगली. आणि करपा नाहीये, अजिबात नाही. तुम्ही जे म्हणता ना खाली पानं वगैरे मी करतो ना, तर ही सिच्युएशन जी आहे, ही जी खालची 3-4 पानं दिसतात ही पूर्णपणे करपलेली असतात. पण ह्याच आहे ना, बुडक्यापासून करपले, पण ह्याच्यामध्ये अजिबात नाही. शेतकरी बांधवांनो हे लक्षात ठेवा की ह्यांची खालची पानं करपलेत, पण ह्यांची खालची पानंही करपलेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्या फुटीमध्ये किती फरक आहे? फुटीमध्ये फरक आहे. आता भरपूर फुटीमध्ये मला फुटवा काढायचं म्हटलं 12-61 1 महिना सोडावं लागतं. 12-61 1 महिना सोडावं लागतं. म्हणजे काय न सोडता, काही न सोडता सुद्धा ह्याला 1, 2, 3 आणि इकडे 1, 4 आणि हा मेन 5, म्हणजे 5 फुटवे येते त्याला काही न करता. किती यायला पाहिजेत? सरासरी एका कांद्याला 5 ते 6 फुटवे पाहिजेत. जेवढे आता 3 महिन्यातच आलेत. 3 महिन्यात म्हणजे अजून रासायनिक मध्ये किती महिन्यात येतात? रासायनिक मध्ये पण एवढंच येतात फक्त. पण मला वाटतं बरं का, हे 5चे डेफिनेट 10 होणार. हो, डेफिनेटली 10. आता 3ऱ्या महिन्यात 10 झालेत. म्हणजे अजून पुढे अजून 2 महिने कालावधी. 2 महिन्यामध्ये मी म्हणतो 5चे 3 तरी येतील. 8 झाले. 8 जेवढे फुटवे होतील तेवढे उत्पादनात भर वाढणार. हो, ठीक आहे. तरी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की बाबा ही जी आपण प्लॉट पाहतो आहे, खास करून कोल्हापूरवरून आपण इथं आलोय, यांनी पण वेळ दिला. आता रात्र व्हायला लागली आहे म्हणून आपण थोडं रेकॉर्डिंग अगोदर घेतोय आणि नंतर चर्चा यांच्याबरोबर करतोय. तर शेतकरी बंधूंनो, बरेच जण मला फोन येतात की हळद कशी करायची, हळदीला काय करायचं, म्हणजे त्याचं ते शेड्यूल द्या. आता केमिकलमध्ये शेड्यूल आहे हो, ह्याच्यात काही शेड्यूल नाही हो. बाहेरच 1 बॅरल तयार करायचं, 1 खालनं सोडायचं, अल्ट्राशी टाकून 1 वरनं मारायचं, दुसरं काही शेड्यूल करायचं नाही. 15-15 दिवसात नाही एकदा, दुसरं काही शेड्यूल करायचं नाही आपणाला. त्यामुळे शेड्यूल कोणी विचारू नका, शेड्यूलची गरजच नाही आहे, कळलं का. पाहिजे असलं तर आम्ही लिहून पाठवू तुम्हाला, पण त्याची गरज नाही ॲक्च्युली. त्यामुळे शेड्यूल प्रत्येक आम्ही जे हे टाकतो ना, एपिसोड टाकतो, त्यात येतच ते शेड्यूल द्या, हळदीचं शेड्यूल द्या, ह्याचं शेड्यूल द्या, कळलं का, उसाचं शेड्यूल द्या. काही शेड्यूलच नाही ना ह्याच्यात. बाहेरच तयार करायचं, खालनं सोडायचं, वरनं मारायचं, झालं शेड्यूल झालं. किती वेळा मारता येईल, समजा ते एखाद्याकडे जास्त सोय आहे, कळलं का, घरची गाई आहे, 10 दिवसात एकदा सोडा हळदीला, आल्याला 10 दिवसात एकदा सोडा, कळलं का. पण ऍक्च्युली त्याची गरज नाही आहे बरं का. 15 दिवसात एकदा सोडला तर चांगलं येतं. उगी खर्च पण करत बसू नका, लक्षात आलं का. ह्याच्यात महत्वाचं काय, डोक्याला टेन्शन नाही आहे शेतकऱ्याच्या.
उद्या काय होईल, करता येईल का, मग त्याच्यात औषध कुठलं आणू, मारू काय, हा काही विषयच राहत नाही इथं. तर मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांच्या हळद करणाऱ्या लक्षात आला असेल तर आपण इथंच थांबूया. काय तुमचे प्रश्न असले तर आणि कॉमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. नमस्कार. नमस्कार शेतकरी. ठीक आहे.